नमस्कार, पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण झटपट बनवून तयार होणारे रव्याचे दोन प्रकारचे उत्तप्पे कसे करायचे ते बघणार आहोत। अगदी सोपी प्रोसिजर आहे, सोपी कृती आहे, झटपट बनवून तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल याची 100% खात्री आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे एका बोलमध्ये मी साधारण एक वाटी बारीक रवा घेतलाय। एक वाटी बारीक रवा घेतला, त्याच्यासाठीच एक वाटी आपल्याला दही घ्यायचे। दही थोडंसं आंबटसर आपल्याला वापरायचे, ठीक आहे। आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। मस्त। आता एक वाटी रवा घेतला, एक वाटी दही घेतलं आणि एकच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं करत मी यामध्ये पाणी घालून घेते आणि संपूर्ण गुठळ्या मोडत मोडत हे मिश्रण आपल्याला बनवून तयार करायचं आहे। एक साधारण सरसरीत बॅटर बनवून तयार करायचं आहे। तर बघू शकाल एक वाटी मला पाणी लागलेलं आहे। सगळे जिन्नस समप्रमाणात घ्यायचे आहेत। मस्त। आता हे एकजीव करून झालं। बघू शकाल कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची असायला हवी। थोडंसं दाटसर बॅटर ठेवायचं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घालून झालं की हे व्यवस्थित परत एकदा एकजीव करायचं, मिक्स करायचं। आता यामध्ये हा उत्तप्पा फुलवण्यासाठी इथे आपल्याला अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आणि यावरती फक्त एक चमचाभर मी पाणी घालते, जेणेकरून ही बेकिंग पावडर आपल्या मिश्रणासोबत छान ॲक्टिवेट होईल। आता हे व्यवस्थित एकाच डिरेक्शननी मिक्स करून घ्यायचं, ओव्हर मिक्स करायचं नाही। आता पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं, साधारण एक चमचा तेल गरम केलं। आता हे जे बॅटर करून घेतले आपण ते साधारण 1 ते 2 पळी हे बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। तुम्हाला उत्तप्पा कितपत मोठा हवाय, छोटा हवाय त्या हिशोबाने हे बॅटर घ्यायचं। आता यावरती हे बॅटर थोडंसं ओलं असतानाच बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आपण हा पहिला उत्तप्प्याचा प्रकार तयार करतोय। व्यवस्थित हे प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ते सुटून येऊ नये। आता एक साईड व्यवस्थित मीडियम आचेवरती भाजून झाली की पलटवून घ्यायची। आहा, काय सुंदर रंग आलाय बघू शकाल। दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची। बघू शकाल दोन्ही साईड अगदी छान अशा खरपूस भाजून झालेल्या आहेत। रंग आणि टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे। अतिशय सुंदर होतात हे उत्तप्पे। जरूर अशा पद्धतीने तुम्ही हा पहिल्या उत्तप्प्याचा प्रकार करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आता हे भाजून झालं व्यवस्थित की एका प्लेटमध्ये हा उत्तप्पा काढून घेऊयात। अगदी एक चमचाभर तेल फक्त मला लागलेलं आहे, ठीक आहे। आता हा एक उत्तप्पाचा प्रकार करून झाला। आता आपण दुसरा उत्तप्प्याचा प्रकार करूयात। परत एकदा पॅनमध्ये तेल घालून घेतलं, यावरती साधारण 2 चमचे बॅटर घालून घेतलं। हे बॅटर थोडंसं अशा पद्धतीने पसरवून घेतलं। यावरती बारीक चिरलेला कांदा घातला। त्यानंतर यावरती साधारण 1 चमचाभर मी चिली फ्लेक्स घालते। त्यानंतर यावरतीच आपल्याला 1 चमचाभर मिक्स्ड हर्ब्स घालायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून घेते, ठीक आहे। तर बघू शकाल काय सुरेख दिसतोय हा उत्तप्पा सुद्धा, अतिशय चवीला भन्नाट लागतो। आता एक साईड व्यवस्थित भाजून घ्यायची। एक साईड व्यवस्थित भाजून झाली की आपल्याला हा उत्तप्पा पलटवून घ्यायचा आहे। वा, जबरदस्त, काय सुंदर रंग आलाय बघू शकाल। आता खालची साईडसुद्धा मिनिटभर भाजून झाली की परत एकदा पलटवून घ्यायचं आणि इथे मी एक चीज क्यूब घेतलेला आहे। तर हे चीज आपल्याला यावरती खिसून घालायचं आहे। तुम्ही याऐवजी पनीरचा वापर केला तरीसुद्धा चालेल, पण चीजची चव छान उतरते। आता यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी अर्धा मिनटं चीज मेल्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं। तर बघू शकाल छान असं मस्त चीज इथे मेल्ट झालेलं आहे। झाकण काढून घेऊयात आणि हा उत्तप्पासुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे। त्याच प्लेटमध्ये हा उत्तप्पासुद्धा काढून घेऊयात। वा, काय सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही। दोन्ही उत्तप्पे आपले बनवून तयार झाले। रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे। जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। तोपर्यंत बाय बाय।